असं भगवंताचं नाम कोणी घेतलं आणि भगवंताचं नाम घेतल्यामुळे कसं कल्याण झालं याचाच विषयी चरित्र भाग आपण आजच्या दिवसापुरता पाहणार आहोत. काय होतं, पूर्वीच्या काळी मोठी मोठी संस्थानं असायची. आमच्या पुण्यामध्ये पर्वती एक संस्थान आहे, साताऱ्याजवळ औंध म्हणून एक संस्थान आहे, चिंचवडला आहे. हे असं मोठी मोठी संस्थान. आणि त्या संस्थानातनं अशी एक पद्धत होती की तिथे गायक नेमले जायचे त्या संस्थानांमध्ये. आणि त्या गायकांना एवढंच काम होतं की भगवंताला रोज सकाळी गाणं ऐकवायचं. काय तास दीड तास त्या गवयानं यायचं, तिथे गाणं गायचं. ऐकायला कोणी नसायचं, पण त्याच्या मोबदल्यात त्याला काही तनख्वा द्यायचा जायचा. हां, त्या गायकांना तानसेन वगैरे असं म्हणायचे, गंधर्व म्हणायचे. असं पूर्वीच्या काळामध्ये होतं पद्धत. आता बऱ्याच ठिकाणी ती पद्धत कमी झालेली आहे. आमच्या चिंचवडला महासाधू मोराया गोसावींचं एक मंदिर आहे तर, आणि तिथे मंगलमूर्ती वाडा आहे. तिथे अजूनही भगवंताची सेवा, काही तरुण मुलं आहेत, एखाद्या मुलाला सांगतात, गावात भरपूर लोक असतात, कोणाकोणाला त्याप्रमाणे ते महिनाभर सेवा करत असतात. औंधलाही सेवा चालू आहे. अशी संगीत सेवा पूर्वीच्या काळी करत असे. भगवान गोपाल कृष्णांच्या काळामध्ये सुद्धा ही पद्धत, म्हणजे ही फार पुरातन पद्धत आहे. आणि त्याप्रमाणे त्यांना गंधर्व म्हणायचे. त्या गंधर्वांना एवढंच काम असायचं, सकाळी प्रभात समय झाला की काही नाही, तंबोरे लावायचे, जसं लावलेलं आहे, डराव 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 तंबोरा वाजायचा आणि या गवयांनी यायचं, एक तासभर गायचं आणि निघून जायचं. ऐकायला कोणी असायचं नसायचं. त्याप्रमाणे पूर्वीच्या काळी चित्रसेन गंधर्व नावाचे एक गवई होते. आपण कदाचित नाव ऐकलं असेल नसेल. त्या चित्रसेन गंधर्वांना भगवंतानी आपल्या दरबारात ठेवलेलं होतं. आणि सकाळ झाली की चित्रसेन गंधर्वांनी यावं, तंबोरे लावावेत आणि बरोबर सकाळी पहाटेच्या वेळेस चित्रसेनांनी गायला सुरुवात करावी. सकाळी सकाळी गायला सुरुवात करावी. कधी तोडी म्हणावा, कधी आहेर भैरव म्हणावा, कधी जॉनपुरी म्हणावा. आणि ह्या चित्रसेन गंधर्वांचं गाणं तिथे चालू असायचं. त्या निमित्तानं त्या चित्रसेन गंधर्वांना काही तनख्वा असायचा. आता हे मोठे गायक, पूर्वीच्या काळची पद्धत अशी होती की जे मोठे मोठे राजे होते, काही मोठी मंडळी होती, त्यांचं प्रकरण जरा वेगळं असायचं. हो, त्यामुळे प्रकरण वेगळं म्हणजे काय, स्त्रिया अनेक असायच्या. आता राजा दशरथाला किती राण्या होत्या नाही का, त्याप्रमाणे अनेक स्त्रिया पूर्वीच्या काळात असायच्या. त्याप्रमाणे या चित्रसेन गंधर्वांना किती स्त्रिया होत्या, पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. 1000 स्त्रिया या चित्रसेन गंधर्वांना होत्या. 1000 स्त्रिया या चित्रसेन गंधर्वांना होत्या. हे चित्रसेन गंधर्व रोज सकाळी रियाज करायचे. असा रोजचाच रियाज. आणि या चित्रसेन गंधर्वांना असं वाटलं की आपण आयुष्यभर रियाज करतोय, भगवंताची सेवा करतोय, कुठेतरी आपण जरा याच्या बाहेर जावं म्हणले. म्हणून आपल्या 1000 स्त्रियांना चित्रसेन गंधर्वांनी बोलवलं. हो, मीटिंग करता सगळ्या स्त्रियांना कॉल केलं आणि एक जात सगळ्या स्त्रिया महाराजांच्या समोर उभ्या राहिल्या. महाराजांनी सांगितलं, मी काय सांगतो जे ऐका म्हटले. की म्हटले, आजपर्यंत मी इथे भगवंताची सेवा करतोय आणि असं मला वाटतंय की आपण कुठेतरी बाहेर फिरायला जावं म्हटले. हो, 1000 स्त्रियांना सांगितलं आपण कुठेतरी बाहेर फिरायला जावं म्हटले. तर हा म्हणले, आता फिरायला जायला कोण नको म्हणेल का. हो, उद्या आमच्या मंडळीनं म्हटलं चला गोव्याला जायचं आपल्याला. जय जय रघुवीर, एका पायावर तयार. प्रत्येकाच्या घरची परिस्थिती हीच आहे. त्याप्रमाणे चित्रसेनाने सांगितलं की आपल्याला जलक्रीडा करायला जायचं आहे म्हणले. हो, काय माहितीये का, स्टेजवर काम करणारे गायक मंडळी आहेत, नट मंडळी आहेत, यांना फक्त स्टेजवरच बघायचं, खाली आल्यानंतर पाहायचं नाही. कीर्तनकार हा एकमेव प्राणी असा आहे, तो मार्केटमध्ये भेटला तरी लोक वाकून नमस्कार करतात. पण हे स्टेजवर किंवा रंगपटावर काम करणारी माणसं आहेत, त्यांना खाली उतरल्यानंतर व्हॅल्यू कमी असते. समजून घ्या काय ते. त्याप्रमाणे
हे चित्रसेन गंधर्व आपल्या सगळ्या स्त्रियांना बोलवलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणले आपल्याला जलक्रीडा करायला जायचंय. झालं मात्र आता जलक्रीडा करण्याकरता जायचंय त्या भागामध्ये, त्याच्याकरता विमान पाहिजे. चित्रसेन गंधर्वांनी एक विमान ठरवलं मात्र, आणि चित्रसेन गंधर्व सकाळच्या वेळेला त्या विमानामध्ये आरूढ झाले. विमानामध्ये चित्रसेन गंधर्व आरूढ झाले आणि चित्रसेनांच्या समोर त्यांच्या सगळ्या 1000 स्त्रिया बसलेल्या होत्या. हा, जलक्रीडा करायची म्हणल्या 1000 स्त्रिया करण्याकरता बसलेल्या होत्या आणि विमानानं असा टेक ऑफ घेतला. आता पूर्वी मला हे काहीच कळायचं नाही, लँडिंग म्हणजे काय आणि टेक ऑफ म्हणजे काय, कारण माझ्या आयुष्यात मी कधी बसलोच नाही. बरं आम्ही कथे करी, बरं घरातली परिस्थिती अवघड, नुसतंच खाल्लं बघायचं ते चौकोनी विमान. पण यंदा माझं नवरात्र होतं गोव्याला, शांतादुर्गा कवळी. हो, आमच्या मुलीचं लग्न झालं आणि एअरपोर्टच्या पाठीमागेच तिचा फ्लॅट आहे. ती म्हणली बाबा तुम्ही यंदा विमानाने जा म्हणले गोव्याला, मी तिकीट काढून देते. बाबा माझ्या म्हटलं, इतकी भीती वाटली मला. जावायने तिकीट काढलं तो म्हणला काका तुम्हाला विंडो सीट देतो म्हटलं. हा हा, आणि विंडो सीट मध्ये बसलो. ते विमान जमिनीवर होतं पुणा एअरपोर्टला, तोपर्यंत ठीक होतो. त्यांनी जेव्हा टेक ऑफ घेतलं, मी शेजारच्या माणसाला विचारलं का रे बाबा जमीन सोडली का म्हणले. त्यांनी हो आत्ताच सोडली म्हणले. खिडकीतनं खाली बघितलं ते वरती गेलं. मला कळेच ना स्वर्ग वरती आहे का खाली येते. बाबा मी गोवा युस्तोर सारखं श्रीराम जय राम जय जय म्हणले, बटकन खाली पडलं तर मारायचं म्हणलं आपण. तो म्हणला साहेब घाबरू नका, हे काही पडत नाही म्हणला. आणि 45 मिनिटात गोवा आलं. तुम्हाला सांगतो जय जय रघुवीर. आता सवय झाली, बँगलोरला गेलो, उटीला गेलो. त्याप्रमाणे हे विमान, हे फक्त लक्षात ठेवा, हे चित्रसेन गंधर्वांचं होतं. हे स्पाइस जेट नव्हतं, हे इंडिगो नव्हतं, हे एअर किंगफिशर नव्हतं. आणि हे त्या काळातली विमानं होती, फारच कमी विमानं होती त्या काळामध्ये. आणि आमचे हे चित्रसेन बसले समोर, त्यांच्या 1000 स्त्रिया. बरं काय माहिती आहे का, प्रत्येक स्त्रीला माहिती असतं आपल्या मालकांना चहा आवडतो, कॉफी आवडते का दूध आवडतं, हे की नाही, का कोल्ड कॉफी आवडते. प्रत्येकाची आवड माहिती असते ना, तर रोजचे संबंध असतात. त्याप्रमाणे त्या सगळ्या स्त्रियांना माहिती होतं आपल्या मालकांना काय आवडतं. हा, त्याप्रमाणे या चित्रसेन गंधर्वांना मद्यप्राशन करायला आवडायचं. हो, आणि ते सगळ्या स्त्रियांना माहिती होतं. पहिल्या स्त्रीनं विमान टेक ऑफ घेतल्यानंतर सर्व्हिस दिली मात्र, एक मद्याचा प्याला भरला. हा, एक मद्याचा प्याला भरला. महाराज आपल्याला आवडतं ना, घ्या घ्या म्हणते. आणि तो मद्याचा प्याला चित्रसेन गंधर्वांनी घेतला. ते दुसऱ्या स्त्रीनं बघितलं, हे काय आमच्यावर प्रेम नाही वाटतं, आमचा एक प्याला घ्या म्हटले. ते दुसरा मद्याचा प्याला घेतला. ते तिसऱ्या स्त्रीनं बघितलं, हे काय आमच्यावर प्रेम नाही का, आणा म्हणले. असे 1000 मद्याचे प्याले पोटात गेले. काय परिस्थिती झाली असेल मला कल्पना नाही. जय जय रघुवीर. 1000 मद्याचे प्याले पोटात गेले. काय परिस्थिती झाली असेल. राम गणेश गडकऱ्यांनी एकच प्याला लिहिला. राम गणेश गडकऱ्यांनी एकच प्याला लिहिला. सिंधूची आणि सुधाकरची काय अवस्था होती, नाटक पाहिलं असेल, कदाचित ऐकलं असेल आपण. त्याप्रमाणे 1000 मद्याचे प्याले पोटात गेले. चित्रसेन गंधर्वांच्या पोटामध्ये गडबड व्हायला लागली, कधी इकडे कधी इकडे. ते सगळ्या स्त्रियांच्या लक्षामध्ये आलं मात्र, अरे महाराजांना गडबड व्हायला लागली. म्हणले हो आता काय करा, एक काम करा म्हणले, त्यांना सुंदर असा तांबूल लावून द्या म्हणले. हो, त्याच्यावर एक भक्कम उपाय असं म्हणतात. त्याप्रमाणे एक विडा लावला पहिल्या स्त्रीनं. महाराज घ्या म्हटले, आपल्याला बरं वाटेल. आणि तो तांबूल घेतला आणि तो तोंडात ठेवला. ते पण दुसरीनं बघितलं, हे आमच्या हातचा पण एक तांबूल घ्या म्हणते. ते दुसरीनं बघितलं, म्हणले आमच्याही हातचा तांबूल घ्या. ते म्हणले द्या. तिसरीनं बघितलं, चौथीनं बघितलं, इकडे 500 इकडं 500 = 1000. असे 1000 विडे तोंडात गेले. एक तर 1000 मद्याचे प्याले, त्याच्यावर 1000 विडे. काय परिस्थिती झाली असेल चित्रसेन गंधर्वांची. आता मजाच करायला निघाली होती. पण ते विमानामध्ये झाली गडबड, तुम्हाला सांगतो. हो, बरं काय आहे माहितीये का, विमानात बसलेल्या माणसाला खालच्या माणसाची काही किंमत नसते. हो, खाली काय ते बारके बारके माणसं विमानात बसलोय म्हणले, खाली कोण विचारताय म्हणले. आणि हे चित्रसेन, बरं निसर्ग थांबेल का, निसर्ग थांबेल. यांनी 1000 विडे खाल्ले, अपेय पान केलं आणि झालं मात्र त्यांना लाळ सुटली. हा, त्यांना लाळ सुटली. आता ती पूर्वीची विमानं होती, कल्पना करा. यांना लाळ सुटली. आता ती लाळ सोडायची कुठे, म्हणून त्यांनी विमानाचा पडदा सरकवला. त्यांना काय माहिती खाली काय परिस्थिती आहे. विमानात बसलेल्या माणसाला खालची काय किंमत असते. त्याप्रमाणे त्यांनी लाळ सोडण्याकरता पडदा सरकवला, खिडकी बाजूला केली आणि वरनं लाळ सोडली खाली.
वर्ण लाल सोडली खाली. सकाळची वेळ होती. सगळे ब्राह्मण, सगळे ऋषीमुनी आणि सगळे विद्वान भगवंताची पूजा अर्चा करण्याकरता मंदिरात निघालेले होते. काही विचारू नका, मंदिरात निघालेले होते. आणि त्याच्यामध्ये एक तापट ऋषी होते. जसे आपण परवा दुर्वासांना ऐकलं की नाही. नुकतंच त्यांनी भगवंताची पूजा जपजाप्य सगळं काही केलेलं आणि सूर्याला अर्घ्य देण्याकरता हातामध्ये उंजळीत पाणी घेतलेलं होतं आणि ते पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य देण्याकरता निघालेले होते. आणि हे असे निघाले आणि चित्रसेन जे थुंकले ते यांच्या उंजळीत का न पडावं. तोल पायाच्या मस्तकाला गेली म्हणली. गालव ऋषी त्यांनी असं वरती बघितलं. त्या काळात काही विमानं जास्त नव्हती. त्यांनी असं वरती बघितलं. चित्रसेना तुझाच विमान आहे, थांब. थुंकलास थुंकलास थुंकलास, बघतो तुझ्याकडे म्हणले. थांब तू आता तुझ्याकडे बघतो म्हणले. धोल पायाच्या मस्तकाला घालून साहजिक आहे, उंजळीमध्ये अर्घ्य द्यायला निघाले आणि हा थुंकला वर्ण म्हणले थांब तुझ्याकडे बघतो. झालं मात्र तार 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 निघाले आणि कुठे जाऊन पोचले. भगवान गोपालकृष्णांच्या द्वारकेत जाऊन पोचले. मात्र पर्यायच नव्हता. कमी वर्णन करतात. जप तप ध्यान, जप तप ध्यान समाधि छांडके गये द्वारकापुरम. जप तप ध्यान समाधि छांडके गये द्वारकापुरम. जप तप ध्यान समाधि छांडके गये द्वारकापुरम. सिंहासन बैठे रुक्मिणी सह सिंहासन बैठे, रुक्मिणी सह सिंहासन बैठे, रुक्मिणी सह सिंहासन बैठे, रुक्मिणी सह सिंहासन बैठे. रुक्मिणी सह सिंहासन बैठे, नैने छवि आसन मो देखी छवि आसन मो. जप तप ध्यान समाधि छांडके गये द्वारकापुरम. जप तप ध्यान समाधि छांडके गये द्वारकापुरम. हे द्वारकेमध्ये गेले. कृष्णा 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 कृष्णा. कृष्ण म्हणले जरा हळू, उगीच का बीपी वाढवताय म्हटले. मी आहे ना अजून. काय झालं म्हणले. कृष्णा अरे तुझ्या राज्यामध्ये आपण ब्राह्मणांना काही मानपान आहे की नाही. गोपालकृष्ण म्हणले नक्की काय झालंय, का ओरडताय तुम्ही. अरे तुझा तो लाडका गायक चित्रसेन थुंकला म्हणले विमानातनं. म्हणजे अरे सूर्याला अर्घ्य देण्याकरता निघालो होतो. सगळे ब्राह्मण होते, ऋषीमुनी होते, वेदोनारायण होते आणि तो थुंकला उंजळीमध्ये सगळं पांढरं पाणी लाल झालं म्हणले. अरे च्छा काय म्हणताय घालवा. हो मग आता नाही, आजच्या आज त्याला ठार करा म्हणले. कोण गालव सांगतायत. हो आजच्या आज त्याला ठार करा. ज्यानं गुन्हा केलाय त्याला शिक्षा झालीच पाहिजे म्हणले. आपला भारताचा न्याय असं सांगतो. त्याला भले 10 वर्ष करा पोसा, त्याच्यावर 1 लाख रुपये खर्च करा, पण त्याला म्हणले शिक्षा करा. आमच्याकडे लगेच शूट करत नाही, त्याला पोचतात. 26/11 मुंबईचा हल्ला. जय जय रघुवीर समर्थ. आणि त्याप्रमाणे झालं. मात्र याला शिक्षा झालीच पाहिजे. गोपालकृष्ण म्हणजे काय करायचं, आजच्या आज त्याला ठार करा म्हणले. गोपालकृष्ण म्हणले केला. तो थुंकला ना म्हणले, त्याने गुन्हा केलाय ना, शिक्षा झालीच पाहिजे म्हणले त्याला. बर कधी मारणार त्याला तुम्ही सांगा. गालावा तुम्ही सांगा, मी त्याला लगेच ठार करतो. कृष्ण मोठे हुशार होते. हो कधी मारणार. सूर्य न जाता असतासे, सूर्य न जाता असतासे, निष्ठये मारीन चित्र रथासी, जेणे भदे छळिले मी तुम्हासी, अति उन्मद विषयांदे रामा. उद्या म्हणले सूर्य अस्ताला जाण्याच्या आत चित्रसेन ठार झाला पाहिजे. हो नक्की करतो नाही मला वचन द्या. अरे पूर्वीचा खेळ सगळा वचनावर होता. आता जसे मंत्री आश्वासनं देतात की नाही, काही काळजी करू नका तुम्ही, लवकरच खड्डे बुजवले जातील. जय जय रघुवीर समर्थ. त्याप्रमाणे पूर्वीचे लोक वचन द्यायचे आणि वचनात गुंतवायचे. कृष्णा मला माहिती आहे तू कसा आहेस ते लहानपणापासून मी ओळखतो, मला वचन दे. गोपालकृष्ण म्हणले हे नुसतं वचन नाही,
तुझ्या आई वडिलांची शपथ घेऊन वचन दे की मी ह्याला ठार मारीन म्हणून. काय प्रकार होता पूर्वीचा. गोपालकृष्ण म्हणले, हे घे माझ्या आई वडिलांची शपथ, याला मी उद्या सूर्य अस्ताला जाण्याच्या आत नक्की ठार करीन म्हणले. नक्की नक्की जाऊ मी आता. हा बेला शेठ जा म्हणले. बघा याला मारतो नाही म्हणले. आई वडिलांची शपथ दिली होती, टाळी दिली होती हातावर. आणि हे गालव निघाले. आणि गालव निघाल्यानंतर तुम्हाला सांगतो बाहेरनं एक सुरेख अशी एंट्री या द्वारकेमध्ये झाली. कोण आला असेल? नारायण नारायण नारायण, जय जय रमा रमण श्री रंग, 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 जय जय. श्रीरंग 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 रमा रमण श्री रंग, जय जय रमा रमण श्री रंग, जय जय रमा रमण श्री रंग. संत जनांच्या कीर्तन रांगी, संत जनांच्या कीर्तन रांगी, संत जनांच्या जनांच्या कीर्तन तांगी, रंगनाद होतंग, जय जय रमा रमण श्री जय 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 रमा रमण श्री रंग, जय जय रमा रमण श्री रंग. नारायण नारायण या 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 नारायण या. आज इकडे कुठे? अरे इकडे कुठे म्हणजे तुझं नामस्मरण करून त्रिभुवनामध्ये फिरत असतो आम्ही. बाकी काय आम्हाला काम आहे. पण नारायणांना हे नक्की माहिती होतं की कुठल्या वेळी कुठं जायचं. नुसते फिरत नव्हते नामस्मरण करत होतं. कुठल्या वेळी कुणाच्या घरी जायचं हे बरोबर नारायण. बरं आमंत्रण लागायचं नाही. नारायणांना परस्पर समजायचं कुठं काय चाललंय. आम्हाला म्हणजे आमंत्रण लागतं. उद्या सकाळी 9:30 वाजता या विठ्ठल मंदिरामध्ये. जय जय रघुवीर समर्थ. आज सकाळी गेलो होतो साहेबांकडे. इतक्या अप्रतिम मूर्ती आहेत राही रुक्मिणी आणि विठ्ठलाच्या. अजून माझ्या डोळ्यापुढनं त्या हलत नाहीत. आणि इतकं मेंटेन ठेवलंय विठ्ठल मंदिर त्यांनी. काय सांगायचं तुम्हाला. आता तुम्हाला मी काय सांगणार इथल्याबद्दल. त्याप्रमाणे मी खूप आनंदित झालो. सांगण्याचं तात्पर्य असं म्हणले, नारदा काही विशेष? नारद म्हणले, देवा तुझ्याकडे विशेष आहे. मला एक सांग, आत्ता जे गेले ते कोण होते? देव म्हणले, अरे मला भेटण्याकरता अनेक भक्त येतात. त्यापैकी देवा खोटं बोलू नका. तुम्ही त्यांच्या हातावर टाळी दिली. तुम्ही त्यांना म्हटलात माझ्या आई वडिलांची शपथ. ते कोण? म्हणजे नारदा तू सगळं ऐकलं? मी ऐकलं नाही, मला तुमच्या मुखातनं ऐकायचंय म्हणलं. मोठे हुशार नारद, तुमच्या मुखातनं मला ऐकायचंय म्हणले. त्याचं काय आहे, तो चित्रसेना तो थुंकला गालवांच्या उंजळीमध्ये. बर मग? आणि ते गालव चिडले आणि गालवांनी सांगितले त्याला ठार करा म्हणले. तर मी वचन दिलं म्हणले आई वडिला. म्हणजे तुम्ही मारणार चित्रसेनाला? हा. आणि समजा उद्या तो मेला तर गाणं कोण ऐकणार? व्यासबो. जय जय रघुवीर. अरे उद्या चित्रसेन मेला तर गाणं कोण करील? अरे नारदा तसं नाहीये, कोणीतरी गाईल म्हणले. पण मी वचन दिलं माझ्या आई वडिलांचं शपथ की त्याला उद्या मी सूर्य अस्ताला जाण्याचा आत ठार करणार आहे. असं आहे का म्हणले. पण देवा तुम्ही जे प्लॅन केला ना तो अगदी व्यवस्थित आहे म्हणले. ज्यानं गुन्हा केलाय त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे म्हणले. हो त्याला उद्या सूर्य अस्ताला जाण्याच्या आत चित्रसेन गंधर्वाला ठार करा म्हणले. देव म्हणले मी करणार आहे, मी वचन दिलंय त्याला. बरं मी येऊ? नारायण 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 नारायण. देवर्षी नारद तिथनं निघाले. मोठे हुशार. तिथनं निघाले कुठे गेले? चित्रसेन महाला गंधर्वांच्या महालामध्ये. हा नारद मोठे हुशार. चित्रसेन गंधर्वांच्या महालामध्ये जाऊन पोचले सकाळी सकाळी. नारायण 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 नारायण. आणि तिथं काय चालू असणार चित्रसेन गंधर्वांच्या महालात त्याला काहीच माहिती नाही. खाली काय झाले प्रकरण ते. हो सकाळी तंबोरा लावलेला आणि चित्रसेनाचं रियाज चालू होत आहे.
घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद झटका लावा रंद घेई छंद मकरंद घेई यात चाललेला होता चित्रसेन गंधर्वांचा. चित्रसेन गंधर्वांचा यात चाललेला होता आणि देवर्षी नारद गेले. देवर्षी नारद म्हणले आपण जर आत गेलो तर आपल्याला गाणं ऐकायला मिळायचं नाही, एवढी चीज पूर्ण होऊ देत मग आपण मध्ये. आणि झालं मात्र चित्रसेन गंधर्व थांबले आणि तेवढ्यात देवर्षी नारद आतमध्ये गेले. नारायण नारायण. अरे चा नारदा आज इकडे कुठे? अरे चित्रसेना आज मी तुझं गाणं ऐकायला आलं म्हणले. हो. नारद म्हणले मनातल्या मला समजा हा संध्याकाळी मेला त्याचं गाणं आपल्याला ऐकायला मिळायचं नाही म्हणले. हो तर आत्ताच काय ते ऐकून घेऊ, तुझं गाणं ऐकायला आलोय म्हणले. म्हणजे अरे तुझं गाणं ऐकायला आलोय म्हणले, जेव्हा माझं पोट भरील तेव्हा मग इथनं जाईन म्हणले. बर अरे नारदा तुम्हाला गाणं ऐकायचं नाही मग कुणाला ऐकायचं म्हणले. हो बरं काय ऐकायचंय म्हणले. ते म्हणले सध्या ग्वाल्हेरमध्ये व्यासभाऊ आलेले आहेत. जय जय रघुवीर समर्थ. तर भरपूर गाणं ऐकू म्हणले. हो माझं पोट भरल्याशिवाय. म्हणजे नारदांच्या मनामध्ये ही भावना होती की जेव्हा ह्याच्या मुखातनं भगवन नामस्मरण निघेल तेव्हा इथनं निघायचं म्हणजे. हो तोपर्यंत ह्याला गायला लावायचं. हो बघू याला भगवंताची आठवण आहे का नाही म्हणून. आणि चित्रसेन गंधर्वाला सांगितलं चला गायला सुरुवात करा म्हणले. नारदा काय ऐकायचं? अरे तू म्हणशील ते ऐकेन मी, कर सुरुवात. तू जे म्हणशील ना चित्रसेना ते मी ऐकेन. त्याला सांगितलंच नाही खाली काय झाले ते. आणि सुरुवात केली. चलो या नवनवन नयनोत्सवा या नवनवन नयनोत्सवा या नवनवन नयनोत्सवा बघुनी मानस हे अनुभवित अभिनवा मानस हे अनुभवित अभिनवा मोहन कोमल भावा या नवनवन नयनोत्सवा हा या नवनवन नयनोत्सवा नयनोत्सवा नयनोत्सवा. वाह 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 चित्रसेना, अरे बहुत बढ़िया गाया आपने तो. चलो दुसरा सुनो. जोपर्यंत माझं पोट भरत नाही तोपर्यंत ह्याला गायला लावायचं म्हणले. हो जेव्हा ह्याच्या मुखातनं भगवान नामस्मरण येईल तेव्हा ह्याला थांबवायचा. चित्रसेना छान गायलास. हो अजून एक म्हण, अजून एक म्हण. देहा था या शरणागता देहाता शरणागता देहा शरणागता शरणागता शरणागता. वा 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 चित्रसेना अजून एक म्हण. म्हण जोपर्यंत ह्याच्या मुखातनं भगवान नामस्मरण नाही. म्हण चित्रसेना. युवती मना धारुण रणरुचिरा प्रेमते हे युवती मना धारुण रणरुचिरा प्रेमते झाले युवती मना धारुण रणरुचिरा प्रेमते गेले भजना संसारी असे अमरते हे युवती मना धारुण रणरुचिरा प्रेमते गेले भजना संसारी अमरते हे युवती मनाधा नुनदन रुचिरा रमणी मन हंसार रमणी मन हंसार रमणी मन हंसार रमणी मन हे युवती मना
नारायण। वाह 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 चित्रसेना, बहुत बढ़िया, और कुछ तो भी सुनाओ। चित्रसेन म्हणले अजून किती वेळ राहायचं आहे? जय जय रघुवीर। पुढच्या वर्षी बोलवतील की नाही शंकाच आहे म्हटले. त्याप्रमाणे झालं. मात्र चित्रसेना अरे चांगलं म्हण, आणि बऱ्याच वेळानं हा पठ्यात तालावर आला. मुरलीधर श्याम रे नंदलाल असं म्हटलं, आणि नारायण म्हणलं वा 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 क्या बात आहे, आत्ता माझं पोट भरलं म्हणले. नाही पूर्ण नाही म्हणत, उशीर होईल. थोडं मुरलीधर श्याम रे नंदलाला, 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 मुरलीधर श्याम. तूचा गुरु तू एकच धागा, तूचा गुरु तू एकच धागा, संगीताचा तू उद्गाता, संगीताचा तू उद्गाता, तारक तव शुभना मुरलीधर श्याम रे नंदलाला, मुरलीधर श्याम रे नंदलाला, मुरलीधर श्याम, मुरलीधर श्याम, मुरलीधर आणि त्यानंतर मुरलीधर श्याम म्हटल्यानंतर देवर्षी नारद म्हणले वा 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 चित्रसेना, आत्ता माझं पोट भरलं म्हणल्या. खूप छान गायलास, भगवंताचं नामस्मरण तुझ्या मुखातनं आलं. बरं बेटा मला एक सांग, काल कुठे गेला होतास? दुपारचं आठवत नाही तर कालचं काय आठवणार आहे? काल कुठे गेला होतास? काल कुठे नव्हतं गेला म्हणे. असं काय? नीट आठव कुठे गेला होतास? नाही कालचं तर काही आठवत नाही, व इथेच होतो म्हणे ग्वाल्हेरमध्ये. जय जय रघुवीर समर्थ. अरे तू विमानातनं गेला? हा विमानातनं गेलो होतो, बरोबर म्हणले. स्त्रिया होत्या तुझ्या बरोबर सगळ्या होत्या. काय केलंस विमानात बसून? काही नाही म्हणले. हा मद्यप्राशन? हा केलं म्हणले. पानं खाल्ले विड्याचे? हो खाल्ले म्हणले. थुंकलास का? देवर्षी नारद सांगतायत. हो थुंकलो म्हणले. तुला माहितीये चित्रसेना, तुला माहितीये का? अरे तू वर्ण थुंकलास, खाली गालव ऋषी होते आणि गालव सूर्याला अर्घ्य देण्याकरता निघालेले होते. गालवांच्या ओंजळीत तू थुंकलास आणि तुझी तक्रार गालवांनी कृष्णाकडे केली आहे, आणि कृष्णांनी गालवांना वचन दिलंय की उद्या संध्याकाळी सूर्य अस्ताला जाण्याच्या आत तुला ठार करणारे कोण? भगवान गोपाल कृष्ण. अरे बाबा बाबा बाबा, नारदा काय म्हणताय? नारदा तुम्हाला पाहिजे तर आणखीन गाणं म्हणतो, पण मला यातनं वाचवा. नारद म्हणते आता गायलास तर आयुष्यात ग्वाल्हेरला बोलवायचे नाही. जय जय रघुवीर. माहितीये का तुला काय झालं ते? हो, आणि गोपाल कृष्णाचा हातनं तुझा वध आहे म्हणजे लक्षात ठेव. अरे चा, पण नारदा काहीतरी करा, तुम्हाला पाहिजे तर मी आणखीन गाणं ऐकतो. नारद म्हणले मला गाणं नको, माझं पोट भरलेलं आहे म्हणले. नारदा काहीतरी करा, उद्या माझा मृत्यू आहे, नारदा काहीतरी करा. आता भगवान नामस्मरण मुखातनं निघालेलं आहे. देवर्षी नारद होते ते. होता नारदांच्या हातापाया पडला. मात्र शेवटी नारद म्हणले ठीक आहे मी प्रयत्न करतो, पण वाचशील हे माझ्या हातात नाही. कारण गोपाल कृष्णांनी वचन दिलंय म्हणले त्यांच्या आई वडिलांचं. हो ठीक आहे मी प्रयत्न करतो. चित्रसेना चल माझ्याबरोबर. कुठं जायचंय? कुठे जायचंय? बाहेर जाताना कधी विचारू नये कुठे जायचंय म्हणून. हो हटकन लागते. कुठं जायचंय, कधी जायचंय, कुणाकडे जायचंय, कशा करता जायचंय, केव्हा जायचंय, काही विचारायचं नाही. चल माझ्याबरोबर. आमच्या सोसायटीमध्ये काकू आहेत, ते ग्राउंड फ्लोअरला जातात आणि मी सेकंड फ्लोअरला. मला कथा असली की सुरवार कुर्ता पायजमा हातात बॅग, आणि समजा त्या आडव्या आल्या की ते काय बुवा कुठे आहे कीर्तन? म्हटलं ग्वाल्हेरला निघालोय, येतं का माझ्याबरोबर? म्हणतात काही विचारू नका, सगळ्या प्रकारची माणसं आहेत, त्यामुळे कधी कुणाला अडवू नये. हो मला जेव्हा कळलं की ह्या आडव्या आले की विचारतात कुठं चाललाय, मग त्या मला दिसल्या की मी स्वतःहून सांगतो काकू गोव्याला चाललोय बरं, तेव्हा त्या शांत होतात. सांगण्याचं तात्पर्य ह्या चित्रसेनाने विचारलं कुठे जायचं आहे? नारद म्हणजे कुठे जायचं विचारायचं नाही, चल माझ्याबरोबर, तुला वाचवण्याकरता मी प्रयत्न करतोय म्हणले. आणि हा निघाला. अरे नुसता निघालास? त्या स्त्रियांना घे बरोबर, त्या होत्या ना तुला सर्व्हिस द्यायला विमानामध्ये, चाल त्यांना पण बरोबर घे.
सगळा लवाजमा हा चित्रसेन पुढं आणि 1000 स्त्रिया पाठीमागे. आणि त्या स्त्रियांना सांगितले, चला सगळ्यांनी एक दात पांढऱ्या साड्या नेसा. 26 जानेवारीला कशा मास्तरांनी नेसतात. त्या म्हणल्या आत्ताच पांढऱ्या साड्या का नेसायच्या, न जाणो वेळ आली तर तयारी असावी म्हणले. आणि त्या सगळ्या पांढऱ्या साड्या, तो चित्रसेन, हे नारद, ही सगळा लवाजमा पालखी निघाली मात्र. आणि एका स्पॉटला आणून त्या चित्रसेनाला उभा केला. एका स्पॉटला आणून चित्रसेन उभा. आणि त्या स्त्रियांना तुम्ही बघता काय म्हणजे माझ्याकडं, एक काम करा, इथं चितारा चालू झाला, गौऱ्या लाकडं काडक्या सगळ्या गोळा करा आणि इथे चिताराचा, न जाणो वेळ आली तर पटकन ह्याला उचलून तिथे ठेवायचं आहे म्हणले. बाबा म्हणले याच्याकरता आम्हाला बरोबर म्हणले. हा म्हणले, अरे कृष्णाच्या हातामध्ये म्हणले. झालं मात्र नारदांनी सगळी सेटिंग करून ठेवलेली, इथे उभा राहा. हो, आणि तुला वाचवण्याचा मी प्रयत्न करतोय. आता मी एका ठिकाणी जातोय, लक्षात ठेव, तुझं नशीब वाचला तर तुझं आणि यांचं. जय जय रघुवीर. झालं मात्र देवर्षी नारद निघाले. नारद मोठे हुशार. देवर्षी नारद निघाले आणि नारद निघाले कुठं जाऊन पोहोचले, सकाळी सकाळी सुभद्रा देवीच्या महालामध्ये. नारदांना नक्की माहिती होतं कुठं जायचं. सुभद्रा म्हणजे कृष्णाची बहीण. हो, सुभद्रेच्या महालात जाऊन पोहोचले. नारायण 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 नारायण. अरे चा या देवा, देवर्षी आज सकाळी सकाळी कसे काय आलात तुम्ही. देवी मला एक सांग, आज ब्रह्मवृंद आला होता नाही, कालनिर्णय पाहिलंस नाही, महालक्ष्मी नाही, दाते पंचांग अजिबात नाही म्हटले. तुला माहितीये का आजपासून पर्वकालाला सुरुवात झालेली आहे. बर, आणि पर्वकालामध्ये समुद्रात स्नान केलं ना की सगळ्या पापांचा नाश होतो म्हणले. अरे चा मला हे कुणीच सांगितलं नाही. अगं मी सांगतोय. बर चल माझ्या बरोबर म्हणले. अहो पण महाराज नाही, अर्जुन महाराज बाहेर जाऊन द्यात म्हणले, ते येतील, चल तू माझ्या बरोबर. आणि त्या सुभद्रा देवीला बाहेर काढलं. हो, सुभद्रा देवीला बाहेर काढलं आणि तिला स्नानाला घेऊन समुद्रावर निघाले. जिथं चित्रसेन उभा होता त्या रस्त्याने ते आले. सुभद्रा देवी विचारलं, महाराज हे कोण. ते म्हणले मला काय माहिती, मी तुझ्याकडे आलो की आता, मी आता तुझ्याकडे, मला काय माहिती. तू एक काम कर, तू पहिली स्नानाला जाऊन ये म्हणले, आणि आल्यानंतर यांना विचार तुम्ही कोण आहेत म्हणून. तिला स्नानाला पाठवली नारदांनी आणि इकडे पोपट पळवला. चित्रसेना ती आता स्नानावरनं येईल, ती स्नानावरनं आली की पुन्हा विचारेल हे कोण म्हणून. मी सांगीन तुला विचार म्हणून. आणि तिने विचारलं की तिला सगळी कॅसेट सांग. जय जय रघुवीर, सगळी सीडी तिला वाजव आणि तिला सांग मला एका सत्पुरुषाच्या हातनं मरण आहे. ती म्हणली कोण आहे. ती कोण म्हणली की तिला म्हणायचं ताई मला वचन द्या, आणि तिला वचनात गुंतव आणि मग कृष्णाचं नाव सांग म्हणले. हो, कारण दादाच्या हातनं मरण आहे म्हणल्यावर ती तुला टाळी देणार नाही. तिला आधी सांग सत्पुरुषाच्या मरण आहे म्हणून. त्या देवी स्नानावरनं आल्या, पुन्हा विचारलं नारदा हे कोण. नारद म्हणले तुम्ही विचारा, तुम्ही विचारा ते कोण आहे. आपण मी चित्रसेन गंधर्व गायक. बर मी नृत्य करतो, मी गातो. हा बर काय म्हणताय, मग आपण इथे का थांबलात. नाही म्हणले असं असं झालेलं आहे. बर, आणि एका सत्पुरुषाच्या हातनं मला मरण आहे म्हणले. कोण आहे सत्पुरुष. ताई मी तुम्हाला त्यांचं नाव नक्की सांगेन, पण मला आधी टाळी द्या की तुम्हाला त्यांच्यातनं वाचवीन म्हणून. हो, अरे दादाच्या हातनं म्हणून होतं, ताईंना माहितीच नाही. ताईंनी सहज टाळी दिली, ताईंना वचनात गुंतवलं आणि मग चित्रसेनाने सांगितलं भगवान गोपा. अरे चा दादाच्या हातनं म्हणून मला आधी नाही काय सांगायचं म्हणले. हो, पण आता ताई वचनात गुंतलेल्या होत्या. ताई म्हणले ठीक आहे प्रयत्न करते म्हणले, पण मला चित्रसेना तू आधीच सांगायचो कृष्णाच्या हातनं म्हणून मी टाळी दिली नसती म्हणले तुला. म्हणून तर तुम्हाला आधी सांगितलं नाही म्हणले, तुम्हाला वचनात गुंतलेलं आहे. आता माझ्याकडे सगळं डायरेक्शन नारदांचं होतं. आणि त्याप्रमाणे झालं मात्र. चला माझ्याबरोबर चला. आणि सुभद्रा देवीनं चित्रसेनाला बरोबर घेतलं आणि एका मालात त्याला ठेवला. त्याला सांगितलं की मी ज्यावेळेस तुला कॉल करीन त्यावेळेस बाहेर यायचं, तोपर्यंत तिथेच थांबायचं. एका महालामध्ये चित्रसेनाला ठेवला आणि सकाळच्या वेळेला भगवान म्हणजे आमचे अर्जुन महाराज वॉकिंगवरनं आले. मात्र बाहेर जे गेले होते ते आले. थांबा आतमध्ये येऊ नका. अर्जुन गोपाळ कृष्णाचा लाडका भक्तच, नातेनी होता भक्तही होता. बरं पाची पांडवातला लाडका अर्जुन थांबा आतमध्ये येऊ नका. अरे आज काय विशेष. काही नाही म्हणजे मला की नाही तुमची पाद्यपूजा करायची. अर्जुन म्हणला विशेष करू नको ना. हो करा करा म्हणले. अर्जुनाची पाद्यपूजा केली, त्याला आतमध्ये घेतला सुभद्रा देवीनं. बर मला एक सांगा, तुम्हाला आज बदामाचा शिरा हवाय, किसमिसचा हवाय का लोणी साजूक तुपातला हवाय. अर्जुन म्हणला त्याचं काय आहे, थंडीचे दिवस भयंकर आहेत म्हटले, कडा खावा काही विचार नको, गरम शिरा करा म्हणले साजूक तुपातात. हो काजू बदाम पिस्ते वगैरे घालून, हो ड्रायफ्रुट्स काय विचारणार म्हणे. आणि त्या सुभद्रा देवीने अप्रतिम असा शिरा केला गरम. अर्जुन खुश, अर्जुन खुश. बरं काय हवंय तुम्हाला, चहा घेणार का, कॉफी घेणार का. नाही मिल्क हे घेणार म्हटले. काय ड्रायफ्रुट्स मिल्क. हो सगळे ड्रायफ्रुट्स आणि त्याच्यावर मिल्क. हो काय विचारणार का म्हणले. खुश अर्जुन. पोटात शिरा गेला, दूध गेलं, काय विचार नका. अर्जुन खुश झाला
आणि लगेच अर्जुनाने विचारलं, बोल देवी तुला काय हवंय माझ्याकडनं? कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. देवी तुला माझ्याकडनं काय हवंय? ती वाटच पाहत होती. अहो तुमच्यासारखे एवढे सुंदर पतिराज मला मिळालेले आहेत, शूर आहेत, वीर आहेत, आणि तुमच्याकडनं मला काय पाहिजे? नाही मला काही नको. नुसतं असं म्हणायचं असतं, मला काही नको, मला काही नको, सगळं पाहिजे असतं बरं का. त्याप्रमाणे झालं मात्र. अहो मला काय पाहिजे म्हणजे तुमच्यासारखे पतिराज मला मिळाले. नाही नाही देवी मी आज तुझ्यावर खुश आहे. बोल बोल देवी तुला काय हवंय? ती म्हणली मी मागाल ते द्याल. हा नक्की. कारण ती स्वतः अडचणीमध्ये होती, ती वचन देऊन बसलेली होती. मी मागाल ते द्याल. हा नक्की देईन म्हणले. काय हवंय तुला? मला आधी एक वचन द्या की जे मी मागेन ते मला द्याल म्हणून. हे घे वचन, हे घे वचन. हातावर टाळी पडली. चला चित्रसेना बाहेर या. चित्रसेन टणटण उडी मारून बाहेर आला. महाराज आपण यांना ओळखत का म्हणले? ह्यांना कुठेतरी पाहिल्यासारखं नाही, हे मोठे गायक आहेत म्हटले. असं आहे का म्हणले? हो तुम्हाला ओळख हवी आहे का? ध्याना ताना 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 चित्रसेन गाऊ लागले. अर्जुन म्हणलं गाणं कुठेतरी ऐकलंय, बहुतेक म्हणलं ग्वाल्हेरला ऐकलं असेल. गागारी मोरी बाराना नाही दे, गागारी मोरी बाराना नाही दे, गागारी मोरी बाराना नाही दे. भिटलंगरुवा मतवाले, भिटलंगरुवा, भिटलंगरुवा, भिटलंगरुवा मतवाल. गागारी मोरी बाराना नाही दे, गागारी मोरी बाराना नाही दे, बाराना नाही दे, बाराना नाही दे. चित्रसेन गंधर्वांनी आडाणा टाकला. वा वा हे तर खूपच सुंदर गातात म्हणले. यांना नमस्कार करा. सुभद्रा देवीने सांगितलं. अर्जुनाने त्यांना नमस्कार केला. बर तुम्ही मला वचन दिलेलं आहे. बर मला काय हवंय? हे चित्रसेन गंधर्व गायक एका मोठ्या सत्पुरुषाच्या हातनं यांचं मरण आहे, तर त्यांना वाचवायचं आहे. अर्जुन म्हणला कोण आहेत ते? भगवान गोपाळ. अरे च्छा म्हणले कृष्णाच्या हातनं मरण? अगं देवी मला आधी नाही सांगायचं. अरे मी तर सगळ्या पांडवात लाडका आहे म्हणले. हो पण सांगू का तुम्हाला, तुम्ही आता वचनात गुंतलेला आहात. हो हो मी वचनात गुंतलेलो आहे. बरोबर आहे देवी. तुला सांगू का, असे 100 कृष्ण बघितलेत. एका रात्रीत पार्टी बदलली. कधी पांढऱ्याची गुलाबी टोपी होईल हे सांगता येत नाही. जय जय रघुवीर. रात्रीतनं टोप्या बदलतात लोक. हो सांगण्याचं तात्पर्य असं आहे, पाहिलंय म्हणून सांगतो. आणि त्याप्रमाणे असे 100 कृष्ण बघितले. त्याला माहित नव्हतं पाठीमागे देवर्षी नारद उभे आहेत म्हणून. हो नारदांनी लगेच द्वारकेत कॉल लावला. कृष्णा तुझा लाडका भक्त म्हणतो असे 100 कृष्ण बघितलेत म्हणून. त्याला जाऊन सांग तुझ्यासारखे 400 अर्जुन बघितलेत. झालं मात्र अर्जुना कृष्ण म्हणतोय 400 अर्जुन बघितलेत. त्यांना सांग 800 कृष्ण बघितलेत. रामकृष्ण हरी. दुपटीनी चौपटीनी वाढायला सुरुवात झाली. कृष्णा तुला माहिती नाही, तुझा तो लाडका भक्त आहे. आपले माणसं आपला घात करतात. लक्षात ठेव, तो कधी काय करेल ते सांगता येत नाही. तू एक काम कर, तू भात्यात बाण भर आणि त्याची युद्धाला तयार हो म्हणला. लगेच नारदांनीच सांगायचं. हो युद्ध यांनीच लावायचं. भात्यात बाण भरले मात्र. आणि इकडे अर्जुना सांगितलं तुला कळत नाही म्हणले, भक्त भक्त देव देव म्हणतोय, पण ते कृष्ण आहेत ना त्यांनी भात्यात बाण भरले, ते तुझ्याशी युद्धाला होणार आहेत. तू पण भात्यात बाण भर. त्यालाही भात्यात बाण भरायला लावले. कृष्णा तो युद्धाला तयार आहे. गोपाल कृष्ण आणि अर्जुन समोरासमोर युद्ध सुरू झालं. यादव सेना होती. आणि आता देव भक्ताचं नातं आहे. हो ते काय असं युद्ध आहे का? त्याप्रमाणे कृष्णानं बाण मारावा तो अर्जुनाच्या डोक्यावरनं जावा, आणि अर्जुनानं बाण मारावा तो कृष्णाच्या पायाशी जावा. असं युद्धाचा खेळ चालू होता. होता होता भात्यातले बाण संपले. आणि देवर्षी नारद सांगितलं देवा बाण संपलेले आहेत, आता सुदर्शन चक्र काढा, त्याशिवाय पर्याय नाही म्हणले. देवानी सुदर्शन चक्र आणि अर्जुनाला सांगितलं तुम्हाला पाशुपतास्त्र दिलंय ना म्हणजे तुम्ही पाशुपतास्त्र काढा. सुदर्शन चक्र आणि पाशुपतास्त्र काढलं मात्र जरा धुळाचा लोळ सगळीकडे झाला. मात्र कोण काय बोलते कोणाला कळलं. यादव सेना होती, बलराम दादा होते, सगळी मंडळी त्या ठिकाणी होती. मात्र धुराचा लोळ एवढा पसरला होता होता. आणि देवर्षी नारद अर्जुना तुला काही कळतं नाही म्हणजे देवाशी युद्ध करतोस? अरे तुला काहीतरी वाटलं पाहिजे मला. मागे घे युद्ध. यांनीच पेटवायचं आणि यांनीच मागे घ्यायचं. कृष्णाला सांगितलं कृष्णा हो तुमचा लाडका ना, युद्ध काय करता म्हणले आपलाच आहे तो. दोघांनाही मागे घेतलं. तिथे युद्ध संपलं. धुराचा लोळ होता मात्र. आणि चित्रसेन गंधर्व तिथेच उभे होते.
जय जय रघुवीर समर्थ. देवर्षी म्हणले, देवा सूर्य अस्ताला जाण्याची वेळ झाली, हा अजून जिवंत. अरे हो, माझ्या लक्षातच नाही. आणि अशी चर्चा चालू असताना तिकडनं गालव ऋषी आले. कृष्णा मारलास का, कृष्णा मारलास का, कृष्णा मारलास का. कारण वचन दिलेलं होतं ना आई वडिलांचं. देवर्षी नारद म्हणले, कुठं मेलाय, अजून जिवंतच आहे म्हणले. आणि गोपालकृष्णाने काय केलं, चित्रसेनाला सांगितलं. चित्रसेना एक लक्षात ठेव, तो म्हातारा तिकडनं येतोय म्हणले. कृष्णा 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 करी तो येईल. ते आले रे आले की त्यांचे दोन्ही चरण घट्ट धरा म्हणले. ते वरती पाहणार नाहीत, ते लगेच आशीर्वाद देतात म्हणले. आणि चित्रसेनानी दोन्ही चरण धरले. यांनी खाली बघितलंच नाही गालवांनी. आयुष्यमान भव, आयुष्यमान भव, आयुष्यमान भव आशीर्वाद दिला. कृष्ण म्हणले, तुम्हाला काही कळतं का नाही, कुणी पाय धरले ते नीट बघा की म्हणले. अरे काय झालं म्हणले, हे चित्रसेन गंधर्व मेला नाही का म्हणले अजून. गोपालकृष्ण म्हणजे आत्ताच मारणार होतो, यांना मी सांगितलं होतं बरोबर 8 वाजता मारतो म्हणून. जय जय रघुवीर. मी टायमाचा फार परफेक्ट आहे. झालं मात्र गोपालकृष्ण म्हणजे मी आत्ताच मारणार होतो म्हणले. मग काय झालं म्हणले, तुम्ही आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. आशीर्वाद मागे घ्या, मी लगेच मारतो. आशीर्वाद मागे घेता येतो गो. गोपालकृष्ण गालव ऋषी म्हणले, कृष्णा मी तुला लहानपणापासून ओळखतो, ह्या बोटावरचं त्या बोटावर करण्यामध्ये मास्टर आहेस म्हणले. तो आत्ता भेटलास, परत भेटू नको. पण कृष्णा तुला एक सांगायचं आहे, तू एक लक्षात ठेव. तू मला ज्यावेळेस वचन दिलंस त्यावेळेस तू मला म्हटला होतास की माझ्या आई वडिलांची शपथ आहे म्हणून. गालावा, मी तुम्हाला म्हटलं होतो माझ्या आई वडिलांची शपथ आहे म्हणून. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, मला 2 आई वडील आहेत. कोणी म्हणती वसुदेव देवकीचा, कोणी म्हणती वसुदेव देवकीचा, कोणी म्हणती नंद यशोदेचा, ठाव नाही जननी जनकाचा. अरे चा, मी कुठल्या आई वडिलांची शपथ दिली होती. 2 आई वडील म्हणले, मी तुला नुसतंच सांगितलं आई वडिलांची शपथ म्हणून. गालव म्हणले, आत्ता भेटलात परत भेटू नका. आणि नारदांच्या मध्यस्थीनं चित्रसेन गंधर्वांना जीवदान मिळालं. जेव्हा चित्रसेन म्हणाले, मुरलीधर श्याम रे नंदला, भगवान नामस्मरण किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला आजच्या चरित्रावरून कळलं असेल. असं भगवान नामस्मरण तुम्ही घ्या आणि आयुष्यभर आनंद घ्या. आणि तो आपलं नामस्मरण निश्चितपणे ऐकतोय, लक्षात ठेवा. त्याची नोंद भगवान दरबारी होते. आणि त्याप्रमाणे आपण जशी कर्म करू, चांगली कर्म करा आणि चांगलं जीवन जगा आणि मोक्षाची पायरी गाठा. म्हणून आमचे दीनदयागन महाराज भैरवीतनं या ठिकाणी लिहून जातात. उद्याची वेळ, आज ते रामधून असल्यामुळे उशीर झाला. उद्याचं कीर्तन .6 चालू होईल आणि 7:30 संपेल. स्मरावे हे मानुजा सतत स्मरावे.